अजून किती वेळ घेणार आहेस तू? पैसे कुठे आहेत? पण आधी मला सांगा, तुम्हाला हे पैसे का हवेत? हे तुला काय करायचंय? ओके, नाही मिळणार मग या तुम्ही. फाईन, मी सांगते. हे बघ, मला पैशाची गरज होती, त्यामुळे मी एका बँकेकडनं घरावरती कर्ज घेतलं होतं आणि एका मनी लेंडरकडनं पैसे उचलले होते. आता ते धमकी देतात की पैसे वेळेवर दिले नाहीत तर माझं घर बळकावतील. आणि हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये. अगं मम्मा, तू एवढी सिरियस गोष्ट मला का नाही सांगितलीस? तुला सांगून काही फायदा झाला असता का तनया? तुला एक साधी गोष्ट सांगितली होती की पैसे माझ्यापर्यंत पोहोचव, पण ते सुद्धा तू करू शकली नाहीयेस. अच्छा, म्हणून तनया घाईघाईने बँकेत गेली आणि तिने पैसे काढले आणि तेच पैसे ती तुम्हाला लपून छपून देऊन टाकणार होती. एवढी गरज होती तर मदत मागायची होती, कोणीही मदत केली असती. ही सगळी काय पद्धत आहे? तुमच्यामुळे नको नको ते गुंड घरात घुसले होते. शिवा नसती तर काय झालं असतं देव जाणे. एक मिनिट, अखिलला माहिती आहे? त्याला 4 दिवसात पैसे परत मिळतील असं सांगितलं. आणि कुठून परत आणणार आहात तुम्ही पैसे? मला नाही माहिती ग. खुश? अहो, ही फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक. हे ऐक ना, माझा नवरा CEO आहे, त्याने स्वतः चेकवर सही केली. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अनाया, तुझा नवरा जरी CEO असला ना तरी माझ्या नवऱ्याने कष्टाने कमवलंय सगळं, घाम गाळून मिळवलंय सगळं. ते काय तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांवर उधळायला नाही. तुला कळतंय का माझा प्रॉब्लेम? हे बघ, मी खूप प्रॉब्लेम मध्ये, मला पैशाची गरज आहे. मी हात जोडते तुझ्या समोर, तुला हवं तर पाय पकडते तुझे, पण मला पैसे दे. बघा, प्लीज असं करू नका. प्लीज उठा तुम्ही, प्लीज उठा. तू मला जोपर्यंत पैसे देत नाहीस ना तोपर्यंत मी तुझे पाय नाही सोडणार आहे. अगं मम्मा, हे तू काय करतेयस? मम्मा, वर ये आधी. ठीक आहे, उठा, प्लीज उठा. देते मी पैसे, पण माझी एक अट आहे. ठीक आहे, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. आधी ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय? घालून अशी काय अट घालणार आहेस तू? विशाखा मॅम, तुमचा माझ्यावरचा एवढा विश्वास बघून भरून आलं हो मला. थांबा. द्या. हे काय आहे? सही करा याच्यावर. अगं पण हा पेपर तर ब्लँक आहे. ते आत्ता त्यावर सही केल्यानंतर काय लिहायचं हे मी नंतर सांगेन. काय झालं? तुम्हीच म्हणाला होतात ना की माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत तुम्हाला. घ्या मग, हीच अट आहे माझी. काय झालं? कसला एवढा विचार करताय विशाखा मॅम? नको आहेत का पैसे? नाही, गरज आहे ना पैशांची. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. कोऱ्या कागदावरती माझी सही घेण्याचा अर्थ कळतोय का? अगदी व्यवस्थित. हो, मग माझ्या सहीचा गैरवापर झाला तर? कोणीतरी अगदी बरोबर म्हटलंय. खोटारड्या आणि कारस्थानी लोकांना जग त्यांच्यासारखंच वाटतं. आपण जसं इतरांना फसवतो तसं आपल्याला पण कोणीतरी फसवेल ही सगळ्यात मोठी भीती होऊन बसली तुमची, हो ना? पण कसं आहे ना, मी तशी नाहीये. आणि असंही सहीच्या जोरावर मला काय तुमची इस्टेट वगैरे बळकवायची नाही. बळकवायला उरले तरी काय तुमच्याकडे. असो, सही नसेल करायची तर तुमची मर्जी. मी सही करते. अगं मम्मा, काय गरज आहे याची? तू आता हिच्याकडून हरणार आहेस का? प्रश्न हारण्या जिंकण्याचा नाहीये तनया. आज तू माती खाल्ली नसती ना, माझ्यावरती ही वेळच आली नसती. हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये. एक साधं काम सांगितलं होतं तुला, पैसे माझ्यापर्यंत पोचवायचे, पण ते सुद्धा जमलेलं नाहीये तुला.
अरे वा, थँक्यू. आता झालं ना तुझ्या मनासारखं, आता दे ना पैसे. ते नंतर बघू. हा, बघू नंतर म्हणजे? हे बघ, मला माझं घर गमवायचं नाहीये. हो ना, मग आता मी जे सांगते तसंच करायचं. आत्ताच्या आत्ता खाली जायचं आणि कोणाला काहीही सांगायची गरज नाहीये. अगं पण चला. चला. चल जयू, निघतो आम्ही. खूप सुंदर झाला ग कार्यक्रम. आम्हाला खूप मज्जा आली. हा, तुझ्या सुनांनी किती छान अरेंज केलं होतं ग. कोणाची दृष्ट नको बाई लागायला त्यांना. नाहीच लागणार, मी काढून टाकीन त्यांची दृष्ट. तशी माझी तनया गुणाची आहेच हो. हो ना. आणि हळदी कुंकाचा ट्रेंड सुद्धा अगदी नवीन सुरू केलाय. हा, आणि आम्ही सुद्धा पुढच्या वर्षापासून असंच हळदी कुंकू करणार आहोत. हा, मोठं. हो की नाही ग? बरं चल, आता आम्ही निघतो, खूप उशीर झालाय. बाय बाय. तुला माहितीये बाबाचा पतंग दिली धक्क्यात कापला. मी तर खूप वेळ पतंग उडवला आणि माझा पतंग खूप वरती गेला, माहितीये का? माझा पतंग नव्हता, तो अखिल काकाचा होता. बाबा, तुझाच पतंग होता, अखिल काकाचा नव्हता. बाबा, खोटं नाही बोलायचं, मी बघितलं. आणि मनू, तू काही केलंस की नाही? हो, मी पण पतंग उडवला. छान ग माझे बा. आई, तुला एक सांगू, आम्ही खूप मज्जा केली. तू का नाही आलीस? अगं, आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालला होता की नाही खाली, मग कशी येणार मी पतंग उडवायला? बरं, आता तुम्हाला जे काय सांगायचं ते नंतर सांगा. चला, आधी फ्रेश होऊन घ्या. चला. हो, चला चला, आवरून घेऊया आपण. चला. वसुंधरा, हे बघ, तू म्हणालीस की मी यातनं काहीतरी मार्ग काढीन म्हणून मी सही सुद्धा करून दिली. मग आता काय करायचंय सांग ना. वेळ आली की सगळं सांगेन, पण त्याआधी तुम्हाला माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते विसरताय तुम्ही. महत्वाचं काम? अजून कुठलं महत्वाचं काम? विशाखा मॅम, तुम्ही अखिलला ते पैसे आत्ताच्या आत्ता परत करायचे आहेत, आणि तेही माझ्या समोर. अगं पण मी ते पैसे जर आलेच. मम्मा, नाही, हा, आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. गरज आपल्याला आहे. चल. तू काय मला खरंच सगळे पैसे परत करायला लावणार आहेस? हो हे बघ, तो वसुलीवाला माझ्या घरात बसलाय. हो हो, मला सगळं कळतंय. तुमचं घर कसं सोडवायचं याची व्यवस्था मी करेन, पण हे सगळे पैसे अखिलला परत द्यायचे म्हणजे द्यायचे. घ्या. चला. अखिल, आई, काय झालं? अरे, थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. हां, बोला ना. बाय द वे, तुम्हाला पैसे मिळाले ना? मी तनयाकडे चेक दिला होता. हो, त्या बाबतीतच बोलायचं होतं. आता ना, अरे, पैशाची गरज नाहीये. म्हणजे माझी दुसरीकडून सोय होतीये. आर यू शुअर? हो, म्हणून तर पैसे परत करायला आली. घे ना. ओके, नो प्रॉब्लेम. पण अचानक कशी काय सोय झाली? अरे, ते काय झालं माहिती? बेबी, ऍक्च्युली ते म्हणाले की ते अजून 4 दिवस थांबायला रेडी आहेत. हां, दॅट्स ग्रेट यार. नाही, खरं सांगू का, बरंच झालं हे झालं मॅनेज. नाही काय, मला टेन्शन आलं होतं. दादाला सांगितलं नव्हतं ना मी तुम्हाला कॅश येतोय ते.
सो ते सारखं मनात कुठेतरी. एनिवे मी अखिल निघते आता. तुम्ही सगळेजण दमला असाल ना, आराम करा. हो हो, आपण भेटूया परत आरामात, लंचला वगैरे जाऊया. हो शुअर शुअर. चल, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. झालं ना तुझ्या मनासारखं? आता पुढे काय? आता हॉलमध्ये जा आणि वाट बघा. हवं तर तनाला चहा टाकायला सांगा. हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. पुढे काय करायचं नाही तेवढं सांग. विशाखा मॅम, मला जे काही करायचं आहे त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल आणि तुम्हाला वाट बघावी लागेल. तो वसुलीवाला माझ्या घरात येऊन बसलाय. माझ्यावर विश्वास ठेवला ना तुम्ही, मग जरा धीर धरा. आणि मी तुम्हाला रस्त्यावर नाही सोडणार आहे. हॉलमध्ये वाट बघा, मी आलेच. काय बोलली ग मम्मा? वाट बघा म्हणाली. मला कळतच नाहीये बाईच्या डोक्यात काय चाललंय ते. आई तर कोलीत मिळालंय ना तिच्या हातात. आता सगळ्याचा सूड घेणार आहे ती. तुला सांगू, मला हिच्यावरनं काडीचा भरोसा नाहीये. मी मला सांग, कसं सोडवणार आहे ही आपलं घर? ती का त्या गुंडांशी जाऊन फाईट करणार आहे का? तिलाच माहिती ती काय करणार आहे ते. तिचं ऐकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच तुला म्हणत होते, का केली तू साईन त्या पेपरवर मम्मा? शी. काय होणार आहे ना, काही कळत नाहीये मला. आई तू यायला पाहिजे होतं यार. तुला माहिती आम्ही किती मज्जा केली ना बाबा. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा, मी ऐकलंय की तुम्ही आणि तनयाने आज डान्स केला. हो आई, तू डान्स केला? थोडासा. बघा, हे तुमचं जे गर्ल्स ओनली रूल आहे ना, त्यामुळे मला तुमचा डान्स नाही बघायला मिळाला. हो, अवनीवनींनी केलाय रेकॉर्ड, तुम्ही नंतर बघा. आयडिया आई ती केली ना. तू आहे ना आता मस्तपैकी डान्स कर. आम्ही इकडे बसून जातो. मनी, अगाऊपणा खूप झाला. जा, पळ जा, फ्रेश हो. जा दोघे पण. बाबा आम्ही चेंज करून आल्यावर आहे ना, आपण सगळे मिळून फोटो बघूया. हा डन. अभी जा तरी. चल 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 चल. काय झालं? दमल्यात का खूप? दमले नाहीये ते. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. काय? राजेशाही थाट होता हा माझा. काळे काकू म्हणत होत्या असं, आणि जोशीबाई माहितीये काय म्हणत होत्या? मी 10 वर्षांनी तरुण दिसतेय. चष्मा विसरला होता का त्या घरी? तुम्ही ना फक्त माझी टिंगल करा. तिथे आला असतात ना तर कळलं असतं तुम्हाला. सगळ्या जणी फक्त माझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे ते हळदी कुंकू कमी आणि माझा कौतुक सोहळा जास्त दिसत होता. थोडासा खर्च झाला. थोडा खर्च? अगं, मुलांच्या लग्नात एवढा खर्च होतो, त्यापेक्षा साधं हळदी कुंकू परवडलं असतं. असं कसं म्हणू शकता तुम्ही? हा, पैसे परत कमवता येतात, आदर नाही कमवता येत. त्याच्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. तुमच्या त्या गुरुमाता जन्मभराचा अपमान करून ठेवला होता त्यांनी माझा. कोणीतरी विचार केला मला काय वाटतंय, मला किती दुःख होतंय? कोणीतरी केला विचार? नाही, तनयानी केला. तनयानी केला. मी चिडले होते तिच्यावर, तरी सुद्धा फक्त माझ्यासाठी तिने एवढा मोठा घाट घातला. हो, एवढ्या दिवसांची कसर एका दिवसात भरून काढली पोरीने. नाही ते ती वसुंधरा, जेव्हा बघावं तेव्हा माझ्या लेकाच्या पैशावर डोळा असतो तिचा. देवा देवा देवा, केवढा राग, केवढा कडवटपणा भरलाय गे तुझ्या मनात. म्हणून म्हणून तुला ना काही समजावण्याच्या पद्धतच पडत नाही मी. नकाच पडू. आता वेळ झालीये, झोपा. मला अजून स्किन केअर करायचा. काय सांगता तुम्ही? हे कधी झालंय? आजच. त्या हळदी कुंकवत असताना त्या माणसांनी विशाखा मॅमच्या घरावर कब्जा केला. मला तर विश्वासच बसत नाही.
गोष्टी एवढ्या हाताबाहेर गेल्यात, पण विशाखा मावशीने एकदाही मदत का नाही मागितली आपल्याकडे? अहो कदाचित त्यांना अवघड गेलं असेल. नाही म्हणजे असं पैशांची मदत मागणं कोणाला आवडेल? त्यात आईंना जर कळलं असतं ना तर त्या नाराज झाल्या असत्या. बाई मी समजू शकतो, पण ॲटलीस्ट अखिलला तरी सांगायला होतं ना. अखिल जावई आहे त्यांचं. अखिलने डिरेक्टली मला किंवा दादाला सांगितलं असतं, आईपर्यंत ही गोष्ट पोचण्याचा प्रश्नच येत नाही. अहो ते इतकं सोपं नाही आहे आकाशराव. आता माझेच आई बाबा घ्या, त्यांना जर पैशांची अडचण असेल ना तर ते वाटेल ते सहन करतील, पण तुमच्याकडे मदत नाही मागणार. आणि आपल्या जावयाकडून अशी पैशांची मदत घेणं आताही आपल्याकडे थोडं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. हो, काय बोलता तुम्ही? एनिवे, आपल्याला विशाखा मावशीची मदत तर केलीच पाहिजे, पण बिझनेस अकाउंटमध्ये असे अचानक 50 लाख रुपये काढणं हे बरोबर नाही वाटत आहे मला. मी काय म्हणते, विशाखा मॅमला पैसे द्यायलाच पाहिजे असं कुठे गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही एकदा त्या वसुली करणाऱ्या माणसांशी बोललात तर, जर तुम्ही स्वतः गॅरंटी घेऊन त्यांच्याशी बोललात ना तर कदाचित ते त्यांना मुदत वाढवून देतील. नाही म्हणजे कसं आहे, लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या नावावर एवढं तर नक्कीच होऊ शकतं ना. त्यामुळे काय होईल, विशाखा मॅमच्या डोक्यावरचं छप्पर तरी नाही जाणार आणि त्यांना पैसे परत करायला वेळ मिळेल. गुड आयडिया. आपण असंच करूया. मी एक काम करतो, मी विशाखा मावशी सोबत त्यांच्या घरी जातो आणि त्या माणसांची दत्तक बोलून घेतो. ओके? मी पण येते ना. तुम्ही कशाला? मी जाऊन येतो ना. असं कसं? प्लीज मला येऊ देत ना सोबत. असंही तुम्ही म्हणता ना की आपण एक युनिट आहोत. प्लीज मला घेऊन चला. ठीक आहे, चला पण लवकर जाऊन या. चला. बाई किती वेळ लावणार आहे अजून? हिला माझ्या परिस्थितीचा सिरियसनेस आहे का नाही? अम्मा तू कशाला ऐकलं तिचं? दुसरं काय करणार होते मी? तुझ्यावर रिलाय होऊन बघितलं ना, काय झालं? भोगतेय मी, त्याचीच फळं भोगतीये. तुला कळतंय का तनया? ते गुंड घरात येऊन बसले, कब्जा केला त्यांनी घरावर. त्यांनी घर ताब्यात घेतलं ना तर कुठे राहणार होता मी? विशाखा, अगं काय म्हणजे तू अजून इथेच आहेस? नाही, मगाचपासून चाललं होतं ना तुझं, घाईये जाऊ देत. अगं हो, निघालेच होते, पण ना एकदम लक्षात आलं की तनयाला जरा एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हणून परत आले. थांबायचं असेल तर थांबा, माझी काही हरकत नाही. आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं. नाही आई, मम्मा निघालीच आहे. हो, आणि काय झालं माहितीये का जयू? अगं गाडीची वाट बघत होतीस? हा, मग आधी सांगायचं ना मला, मी कोणाला तरी सोडायला सांगितलं असतं तुला. अखिल, हा असू दे, मी आणि वसुंधरा जातो विशाखा मावशीला घरी सोडायला. अरे पण तू कशाला? तिचं जावई जाईल की. हो तेच म्हणते मी, अखिल येईल ना मला सोडायला. नाही, नको, आम्ही येतो विशाखा मावशी. ते अखिलची मीटिंग सकाळी लाईंड अप आहेत, जरा झोपेची पण गरज आहे, तर आम्ही जाऊन येतो. जा, पण ही कशाला पाहिजे बरोबर? अगं मी आईस्क्रीम खाण्याचा प्लॅन केला. हो का? डोंट वरी, आम्ही येऊ वेळेत परत. ठीक आहे ना, जा ना. ठीक, निघायचं विशाखा मावशी? हो निघूया ना. जयू येते ग मी. काय ही वसुंधरा सारखी पुढे पुढे करते, सारखे काय नवऱ्याच्या बरोबर जायचंय, आईस्क्रीम खाऊन येते म्हणे. नाहीतर काय.